नमस्कार मित्रांनो, माझ्या शेळके वकील चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, जीवन जगत असताना काही गोष्टी जर आपण आपल्या आयुष्यामध्ये पाळल्या तर आपलं आयुष्य सुखी आणि समृद्ध होऊ शकतं. महत्त्वाची गोष्ट म्हणजे जीवनामध्ये तुम्ही ज्या व्यवहारात असाल, नोकरीत असाल किंवा अनेकांच्या संपर्कात असाल, तर पहिली गोष्ट म्हणजे कमी बोला. बडबड नुसती जास्त बोलण्याची घाई गडबड करू नका. कमी बोला, मोजकंच बोला आणि व्हॅल्युएशन असणारं असं शब्द तुमचे पाहिजेत. त्यामुळं तुमचं व्हॅल्युएशन जास्तीत जास्त वाढू शकतं. त्यामुळे पहिली महत्त्वाची गोष्ट जीवनामध्ये कमी बोला. त्यानंतर दुसरी आयुष्यात महत्त्वाची गोष्ट तर प्रत्येक गोष्टीत तुम्ही हो, कुणी पण येऊन सांगितलं तुम्हाला काम करतो, संगत बोलवलं चला, लगट येतो. तर मित्रांनो, काही गोष्टी तुम्ही विचार करून नाही म्हणायला शिका. ही आयुष्यातली फार दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्ही सगळ्याच गोष्टीला हो म्हणू नका. फार विचार करा जीवनामध्ये आणि गोष्ट नाही म्हणायला शिका. तरच तुमचं व्हॅल्युएशन वाढणार आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट जीवनातली मित्रांनो, एखाद्यानं तुम्हाला कुठल्याही प्रश्नाचं जर उत्तर विचारलं किंवा कोणत्याही गोष्टीचं जर तुम्हाला कारण विचारलं तर त्याच्या प्रश्नाला लगेच उत्तर देऊ नकोसा. त्या विचारणाऱ्या व्यक्तीला आधी तुम्ही विचारा की नेमकं त्याला काय पाहिजे आहे. फार विचार करा आणि मग त्या प्रश्नाचं उत्तर व्यवस्थित आणि मोजकंच देण्याचा प्रयत्न करा. प्रश्न एक असायचा, तुम्ही उत्तर जर दुसरं देत असाल तर तुमचं व्हॅल्युएशन कमी होण्याची शक्यता असते. व्यवस्थित चांगलं आणि जास्तीत जास्त लगेच उत्तर देण्याचा प्रयत्न करू नका. ही आयुष्यामधली तिसरी फार महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो. जीवनामध्ये चौथी फार महत्त्वाची गोष्ट कुठली असेल तर कुठलीही व्यक्ती असू दे, कोणतीही व्यक्ती असू दे, तुम्ही कामाच्या ठिकाणी असा, व्यवसायाच्या ठिकाणी असा किंवा अन्य कोणत्याही ठिकाणी असा, कोणत्याही व्यक्तीशी वाद घालण्याचा प्रयत्न करू नका. जितका होईल तेवढा वाद टाळण्याचा प्रयत्न करा. माणसामध्ये एखाद्या व्यक्तीला जर तुम्ही तोडायचा प्रयत्न केला तर लगट तोडता येतं, पण जोडता येत नाहीत लवकर माणसं. त्यामुळं वाद घालण्याचा प्रयत्न करू नका. तुमच्या वादामुळं तुमचा व्यवसाय असेल तर त्याच्या व्यवसायावर एक गिऱ्हाईक गेलं तर 10 गिऱ्हाईक जाण्याची शक्यता असते. त्यामुळं कोणत्याही गोष्टीमध्ये तुम्ही वाद घालण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करू नका. ही जीवनामधली चौथी फार महत्त्वाची गोष्ट आहे. पाचवी महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, विचार करा आणि मगच निर्णय घ्या. परदेशाने एखाद्या गोष्टीचा जर तुम्ही निर्णय घेत असाल तर तो निर्णय आयुष्यामध्ये चुकीचा होऊ शकतो. कारण अनेक वेळा चुकीचा निर्णय घेतल्यामुळं चुकीच्या ठिकाणी पोहोचण्याची शक्यता असते. चुकीच्या ठिकाणी लॉस होण्याच्या शक्यता असतो. त्यामुळं कोणत्याही गोष्टीचा फार विचार करा आणि मगच निर्णय घ्या. घाई गडबडीने कधीही निर्णय घेऊ नका. हा महत्त्वाचा आयुष्यातला पाचवी गोष्ट आहे. सहावी महत्त्वाची गोष्ट जीवनामध्ये, तुम्ही जे काही काम करत असाल, नोकरीच्या ठिकाणी असाल, एखादं मार्केटिंग करत असाल, एखादा व्यवसाय करत असाल, जे काही करत असाल तर त्या कामावर प्रेम करण्यावर किंवा कामावर लक्ष जास्तीत जास्त तुम्ही देण्याचा जर प्रयत्न केला तर जीवनामध्ये तुम्ही चांगल्या अतिशय सुंदर मार्गावरून तुम्ही जाऊ शकता आणि कामाबरोबर तुम्हाला पैसा हडकाही त्या प्रमाणात येऊ शकतो. ही फार महत्त्वाची गोष्ट तुमच्या जीवनामध्ये सहावी गोष्ट आहे. मित्रांनो, सातवी आयुष्यामधली फार महत्त्वाची गोष्ट जर आपण पाहिली तर आयुष्यामध्ये कुणीही कितीही तुम्हाला डिवचण्याचा प्रयत्न करून दे, तुम्ही जीवनामध्ये तुम्हाला जर तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करायचं असेल तर जीवनामध्ये तुम्ही शांत राहायला शिका. जितकं तुम्ही शांत राहाल तेवढं तुम्ही मोठे बनत जाल. जेवढं तुमची प्रेस्टीज वाढेल तेवढी तुमची समाजामध्ये किंमत वाढेल. फक्त तुम्ही शांत राहायला शिका. दुसऱ्याचं बोलणं ऐकून घ्यायला शिका. तुमचंच बोलणं सांगत बसू नका. कुणी प्रश्न विचारले तर प्रश्नाचं उत्तर व्यवस्थित द्या, मोजकंच द्या. त्यामुळं तुमची समाजामधील फार किंमत वाढणार आहे. त्यामुळं सातवी महत्त्वाची गोष्ट आहे जीवनामध्ये, शांत राहायला शिका. त्यानंतर आठवी महत्त्वाची गोष्ट आहे तुम्हाला मित्रांनो, वाईट बोलणं तेवढं टाळा. तुम्ही आयुष्यामध्ये एखादी व्यक्ती तुम्हाला आवडो न आवडो, तुमच्याविषयी एखाद्या गोष्टीत वाईट केलेलं असेल, एखाद्या व्यक्तीनं असेल किंवा समाजानं कुणीही केलेलं असेल तर त्या व्यक्तीविषयी किंवा तुम्ही कुणाचं जरी वाईट केलेलं नसेल तर कोणत्याही व्यक्तीच्या माघारी किंवा एखाद्या व्यक्तीबद्दल
अजिबात वाईट बोलू नका. तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये सक्सेस व्हायचं असेल तर कुणाच्याही माघारी का बोलू नका. तुम्ही तुमच्यासमोर असणाऱ्या व्यक्तीला जर सांगितले की ही व्यक्ती ही अशी वागते, तशी वागते, वाईट वागते, तर तीच व्यक्ती त्या व्यक्तीला जाऊन सांगू शकते. त्यामुळं एकाचं दोन्हीला चार होऊ शकतं. त्यामुळं मित्रांनो, वाईट बोलण्याचा प्रयत्न करूच नका. शक्यतो वाईट बोलूच नकोसा. त्यानंतर 9वा महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, जीवनामध्ये जास्त विचार करू नका. काल झालेली वेळ, गेलेली वेळ त्याचा विचार करू नका. आत्ता येणार आहे त्याचा विचार करा. पण अतिभयानक विचार करू नका, कारण आयुष्य सुंदर आहे, ते जगता आलं पाहिजे. जास्त विचार केला तर विचाराच्या टेन्शनमध्ये माणूस कमकुवत होऊ शकतो. त्यामुळे आपण धाडशी होणं गरजेचं आहे. त्यामुळे जीवनामध्ये जास्त विचार करणं सोडून द्या. त्यानंतर मित्रांनो, फार महत्त्वाचा 10वा मुद्दा आहे तो, जीवनामध्ये तुम्ही कुणीही तुम्हाला एखादा प्रश्न विचारला तरच त्या प्रश्नाचे उत्तर द्या. वेळ आहे, काही काम नाही म्हणून जीवनामध्ये उगाचच बडबड करायची आणि आपल्या ज्या कमकुवत गोष्टी आहेत त्या समाजाला सांगत बसायचं, अशा पद्धतीनं जीवनामध्ये कधीही वागण्याचा प्रयत्न करू नका. आपल्या बोलण्यावर, आपल्या शांततेवर आणि आपल्या वागणुकीवर आणि आपल्या जे काही कपडे आपण स्वच्छ घालणार आहात त्याच्यावर आपल्याला लक्ष केंद्रित करणं जीवनामध्ये फार महत्त्वाचं असतं. आणि शेवटचा मुद्दा मित्रांनो, जीवनामध्ये जे काय तुम्हाला सकाळपासून संध्याकाळी जे काय बोलायचं असेल ते फार विचार करून बोला. कारण तलवारीला एवढी धार नसते तेवढी आपल्या बोलण्याला धार असते. कारण जीवनामध्ये तुम्ही जर एखादा चुकीचा शब्द चांगल्या व्यक्तीला बोलला आणि ती जर व्यक्ती एकदा तुमच्यापासून दूर गेली किंवा तुटली तर ती व्यक्ती परत तुमच्याबरोबर आयुष्यात कधीही जोडली जाऊ शकणार नाही. जरी जोडली तर तुम्ही एखादा शब्द जो तलवारीच्या धारेचा जो बोललेला असणार आहे त्याच्या आयुष्यभर तो मनात राहू शकतो. त्यामुळे मित्रांनो, एखादी गोष्ट जर तुमच्या जीवनात तुटली तर तुटली समजा, परत ती जोडता येत नाही. त्यामुळं महत्त्वाची गोष्ट आहे, कुठलीही गोष्ट विचार करूनच तुम्ही बोललो पाहिजे. जाता जाता मित्रांनो, महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजे तुम्हाला सांगायची एवढ्यासाठी गरज पडते की आयुष्यामध्ये माणसं ही वेगवेगळ्या, जसं पाणी असतं त्या पद्धतीने ही पाणी असतात. मित्रांनो, जे निर्मळ आरोचं पाणी असतं ते पिण्यासाठी असतं. अशी काही जीवनामध्ये सुंदर माणसं असतात, ती आपल्या जवळ बाळगावी लागत असतात. ती सोन्यासारखी पिण्यासारखी पाणी असतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, जे आंघोळीचं पाणी असतं, भांडी धुण्याचं पाणी जे असतं त्या पाण्याचा सुद्धा उपयोग फार होत असतो. जसं स्वच्छ पाणी पिण्यासाठी उपयोग होत असतं, तशी स्वच्छ माणसं जगण्यासाठी उपयोग पडत असतात. तसं भांडं धुणारी सुद्धा माणसं असतात, जी भांडं धुण्याचं जसं पाणी असतं तसं सुद्धा जीवनामध्ये माणसं असतात. त्या माणसाचा उपयोग मित्रांनो तुम्हाला आंघोळ करण्यासाठी किंवा भांडी घासण्यासाठी त्या पाण्याचा तुम्हाला वापर करता येत असतो. तशा प्रकारे सुद्धा माणसं असतात. 3 नंबरचं जे पाणी असतं मित्रांनो, ते गटाराचं पाणी असतं. त्या पाण्यातसुद्धा आपण जीवनामध्ये आपल्या उपयोग करू शकतो. गटाराच्या पाण्यासारखी सुद्धा माणसं आपल्या जीवनात येत असतात. मित्रांनो, ह्या माणसाचासुद्धा आपल्याला उपयोग करता आला पाहिजे. आता तुम्ही म्हणणार गटाराचं पाणी कशाला उपयोग येणार, तर मित्रांनो, तुम्ही जर परसबाग केलेली असेल, सुंदर बाग केलेली असेल तर त्या बागेला सुद्धा गटाराचं सुद्धा पाणी वापरलं असा तर चांगली झाडं येऊ शकतात. त्यामुळं तुमच्या जीवनामध्ये गटारातली घाणीसारखी जरी माणसं पाण्यासारखी जरी आलेले असेल तरीसुद्धा त्या माणसांना जपण्याचा प्रयत्न करा. असं गटारातलं पाणी झाडांना उपयोगी शकतो. एखादी लागलेली आग विझवता येऊ शकते. त्यामुळं माणसं ही जीवनामध्ये फार महत्त्वाची असतात. चौथा महत्त्वाचा आहे, तुम्ही एखाद्या फार घाणेरड्या पाणीसुद्धा जीवनामध्ये फार उपयोगी पडत असतं. कारण त्याचा ओलावा कुठंतरी लांब जाऊन झऱ्याचा उपयोग त्याचा होऊ शकतो. त्यामुळे जीवनामध्ये महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो, कुठलंही पाणी असेल तर तुमच्या जीवनामध्ये त्याचा उपयोग होत असतो. त्याचा वापर तुम्ही जीवनामध्ये चांगल्या पद्धतीनं करणं गरजेचं आहे. आयुष्यामध्ये अनेक गोष्टींचा जर वापर आपण केला तर जीवन हे सक्सेस होऊ शकत असतं. धन्यवाद.